सुप्रभात. श्री परमरहस्य वाचन अध्याय 13 श्लोक क्रमांक 3 ओवी क्रमांक 13. भक्ताद्वैक्यावसमानानां स्थलानां क्रमशः प्रभो अंगानि तानि सर्वाणि कथयस्व ममानग. पार्वती म्हणे, कैलासनाथा, कोण्या स्थळास कोण अंग निरोपा आता, म्हणून शरणावरी ठेविला माथा, भक्ती भावे करोनिया. आंब्याचा प्रश्न रहस्य सार प्रकट करी वारंवार, शंकर सांगे अरुवार जग उद्धारा कारणे. आकारो कार्वयो यशः परिहि वा पुनः, भेदो नहि नैव विद्येत क्षय जो पर्ययोपी. अंग म्हणजे अंगजी बोलीजे, अकारा ओंकारा भेद नाही जे, वकारा बकारा भेद नाही जाणीचे, सकारा शकारा भेद नाही, दकारा हकारा भेद नास्ती, जयारा तयारा नाही भेद गती, छकारा थकारा उभया प्रति भेद नाही हो देवी. ऐसे अक्षराचे जाणीचे भेद, जो जाणे तो ज्ञानिया स्वतः सिद्ध, तो वाचिया कथा ऐकत प्रबंध गुते चिंत कधी. गिरिजैने षटस्थळची अंगे पुसली, ते निरोपिली आता चंद्रमोहळी, तेची छेती प्रसई संगम बोले निरोपू आता. भक्त सांगमिदं पृथ्वी जलं माहेश्वरस्य च, प्रसादिनो गिरिं च स्याद वायुस्तद प्राणलिंगनः. आकाशः शरणागच्छ एकसात्म उदीरतः, एतदंगस्य विज्ञानं सूक्ष्मं कामलनानि. शंभो निरोपी गिरिजैसी, एक षटस्थलाचे अंगाशी, पृथ्वी अंगी भक्तिस्थलाशी, निभ्रांत जाण पहा. जळांग माहेश्वरासी, तेज ते शोधे प्रसादियासी, प्राणलिंग तो वायू अंगेसी अस तुझे. आकाश अंग शरण्यासी, आत्मत्व अंगे ऐक्यासी, ऐसी षटस्थलासी अंगे तुझसी निरोपिली हो गिरिजे. इतुके एकोणी संतोषिली, सद्भावे चरण लागली, मग काय विनविनती झाली शंकरासी देवी ती.